सिव्हिल सोसायटी भारत जोडो अभियान महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद माननीय तुषार गांधी यांचे प्रतिपादन। महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा विषयक भूमिका तुषार गांधी व अविनाश पाटील यांच्यामार्फत मांडण्यात आली। महाराष्ट्र सदस्यता निवडणूक समितीचे कार्याध्यक्ष विद्यमान अध्यक्ष अविनाश पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवरांचा परिचय करून द्यावा आणि पत्रकार परिषदेला मग सुरुवात करावी। अभियानाच्या वतीने महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या आधीपासून एक भूमिका घेऊन सक्रिय सहभाग दिला गेला होता। ज्यांना आज भाजप प्रणित प्रचारामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री शहरी नक्षल म्हणून ठरवू इच्छितात अशा भारत जोडो अभियानातल्या पुरोगामी संघटना संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते जे समाजाच्या वेगवेगळ्या समाज प्रश्नांच्या लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपापल्या परीने काम करतात, त्या जनसंघटना संस्थांमधल्या कार्यकर्त्यांनी मिळून 2019 ला पुन्हा भाजप प्रणित इंडिया आघाडी नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यानंतर अशी भूमिका घेतली की हा जो काही संविधानिक व्यवस्थेला समांतर अशा स्वरूपाचा व्यवहार आणि वर्तन आणि अघोषित आणीबाणीची परिस्थिती दहशत तयार झाली आहे, त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि त्यासाठी निर्भयपणे बाहेर आला पाहिजे। आणि त्यातून मग महाराष्ट्रात आणि देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील काही प्रयोग झाले, ज्यामध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी झालेले इतर कर्नाटक आणि त्याच्यासारखे प्रयोग आपल्याला माहिती आहेत। त्याच्यात तसं लोकसभेच्या आधी भारत जोडो यात्रा देखील काढली गेली, जी तर काँग्रेस पक्षाने काढलेली नाही, त्याच्याबद्दलची गैरसमज आहे की राहुल गांधी आणि अनेक त्यांच्यासोबतच्या सरकारने काढली। त्या यात्रेच्या समर्थनाची भूमिका महाराष्ट्रातल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या पुरोगामी जनसंघटना संस्थांनी पण घेतली आणि भारत जोडो यात्रा नंतर भारत जोडो अभियान म्हणून आपण एकत्रित आलो सहभागी राहावं असं काम करायचं ठरवलं आणि देश पातळीवर योगेंद्र यादव विनय महाजन यांच्या नेतृत्वात या स्वरूपाचे समन्वय राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर झाला। आज महाराष्ट्रात लोकसभेच्या आधी याबद्दलचं प्रत्येक विभागात महसूल विभागामध्ये आणि नंतर जिल्हा पातळीवर जाऊन भारत जोडो अभियानाच्या मध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांपैकी 22-23 मतदारसंघांमध्ये आपल्या शक्तीनुसार इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती। इंडिया आघाडीला पराभूत करावी, त्यांचा 400 पारच्या नाऱ्याला ब्रेक लावण्याचं काम केलं आणि त्या परिणामामुळे असेल कदाचित आज भाजप प्रणित प्रचारामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकात भारत जोडो अभियानाचं नाव घेऊन त्यांना शहरी नक्षल ठरवण्याचं काम होतं। त्यामुळे मी सगळ्या ठिकाणी म्हणतो की आम्ही कुठल्या अंगाने नक्षलवाद असो ते लोकांनी ठरवावं, पण अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील भारत जोडो अभियान आणि वेगवेगळे जे समन्वय मंच आहे, निर्भय म्हणून आहे, दक्षिणायन आहे, महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट आहे, लोकमोर्चा 2024 आहे, असे जे 8-10 समन्वय मंच देश पातळीवर आणि राज्य पातळीवर आहेत, त्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे घटक राहिलेले आहेत, त्या महाविकास आघाडीपर्यंत उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करावं आणि 288 विधानसभांपैकी साधारण 140 मतदारसंघांमधून आज भारत जोडो अभियान आणि त्याच्या सोबत चढलेल्या संघटना संस्था आपापल्या शक्तीनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार करण्याचं काम करतायत। त्यामध्ये 2 स्तरावर काम चालू आहे। आपल्याला जी प्रसिद्धी पत्रक दिली त्याच्यामध्ये त्याचं नमूद केलं आहे की एकतर निवडणुकीची प्रक्रिया जी आहे त्याच्यातली कायदेशीरता, त्याच्यातल्या तांत्रिकता, यंत्रणा, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे अधिकार आणि त्यामध्ये मतदार, उमेदवार, पक्ष प्रतिनिधी हे सगळे कशा पद्धतीचा सहभाग आणि हस्तक्षेप करू शकतात हे समजलं पाहिजे। याच्याविषयी निरक्षरता राजकीय पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये पण आहे, सामाजिक संघटनांमधल्या कार्यकर्ते, हे सगळं काम एका बाजूला करणं आणि दुसऱ्या बाजूला समाज मन, मतदार नागरिकांचं मत तयार करणं
त्याला योग्य पद्धतीने निर्णय घेऊन मतं देण्यासाठी सक्षम आणि तयार करणं असा प्रयत्न भारत जोडो अभियानाच्या वतीने होतोय. आवर्जून उपस्थित आहे. तुषार गांधी 4 दिवसापासून खानदेशच्या दौऱ्यावर आहे. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधानाच्या 75 निमित्त एक राष्ट्रीय युवा शिबिर होत आहे. त्यामध्ये ते बोलायला आलेले, पण त्यांचं औचित्य धरून काल जळगावमध्ये त्यांचं जाहीर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं आणि आज आपण पत्रसंवाद आणि दुपारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. मी तुषार गांधींना आधी संवाद करण्याची विनंती करेल आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत उपस्थित असणारे आपल्या खानदेशात नाही महाराष्ट्राला शिक्षणातलं एक ज्येष्ठ नेतृत्वहीन व्यक्तिमत्व म्हणून आमचं आहे भारत जोडो अभियानाचं. आणि दुसरं जे आहे ते फडणवीसांनी भारत जोडो अभियानामध्ये काय आरोप केले नक्षलवाद शहरनिर्मिती त्याच्याविषयीचा आमची भूमिका असते ते आपण दोन्ही जरूर घ्यावं अशी विनंती करतो. मी तुषार गांधींना विनंती करतो. नमस्कार. आपण सर्व इथे आले त्याच्यासाठी आपला फार फार आभार मानतो. मैं आपकी इजाज़त से हिंदी में मेरी बात करना चाहूँगा क्योंकि हिंदी में ज़्यादा स्पष्ट तरीके से बात कर पाऊँगा. पर प्रश्नों के दरमियान मुझे मराठी बिल्कुल समझती है तो आप प्रश्न मराठी में कर सकते हैं और मेरी क्षमता अनुसार मैं उसका जवाब दूँगा. भारत जोड़ो अभियान के साथ हम लोग लोकसभा चुनाव के पहले से जुड़े थे. भारत जोड़ो यात्रा के वक्त से ही हम लोग एक साथ काम कर रहे हैं और जैसे कहा वैसे कई संगठन हैं उस म्यांमार के लोग के रिप्रेजेंटेटिव के रूप में मैं हूँ और हमने ये तय किया कि इन चुनावों में भी जैसे लोकसभा के चुनावों में भी एक विचारधारा के खिलाफ की लड़ाई चलानी है और उस विचारधारा के प्रतीक रूप जो भी पॉलिटिकल पार्टी या संगठन है आरएसएस और बीजेपी के स्वरूप में उसके खिलाफ लड़ेंगे. ये दो ही लड़ाई, बीजेपी के खिलाफ पॉलिटिकल लड़ाई और आरएसएस के खिलाफ वैचारिक लड़ाई. ये दो है जो हम एक बड़ा कोalition बना के कर रहे हैं. नॉन पॉलिटिकल कोalition है. खास करके महाराष्ट्र के इस चुनाव में हमने ये तय किया है कि हम जो गठबंधन महाराष्ट्र में जो एक महायुति या असलियत में महागठबंधन युति बनी है उस महागठबंधन युति के खिलाफ उसे हराने की क्षमता रखने वाली जो एक आघाड़ी बनी है उसके साथ हम रहेंगे. कई जगहों पे जो उम्मीदवार खड़े किए गए हैं उनके बारे में हमारे दिलों में प्रश्न हो सकते हैं, पर लक्ष्य है महाराष्ट्र का लांछन जो महायुति है जिसने महाराष्ट्र के नाम पे बट्टा लगाया, पुरोगामी राज्य के नाम के ऊपर बट्टा लगाया, उसके खिलाफ लड़ना और उसको हराने की कोशिश में सहकार करना. और इसलिए हम महाविकास आघाड़ी के साथ खड़े होकर काम कर रहे हैं. हम में से किसी को कोई पॉलिटिकल महत्वाकांक्षा नहीं है, हमारी कोई पॉलिटिकल आशाएं नहीं है, हम कोई पॉलिटिकल अवार्ड या रिवॉर्ड के लिए काम नहीं कर रहे. हमारा जो इस राष्ट्र और इस राष्ट्र की आत्मा के साथ जो हमारा एक प्रेम है, मोहब्बत है, उसके चलते हम नफरत के खिलाफ ये लड़ाई लड़ रहे हैं. नफरतबाजों के खिलाफ हम ये लड़ाई लड़ रहे हैं और इसमें हम चाहते हैं कि मीडिया भी हमारा साथ दे. आज हम लोग मीडिया से काफी हताश हैं. मैं जानता हूँ कि डिस्ट्रिक्ट के जो मीडिया रिप्रेजेंटेटिव्स हैं उनका भी यही हश्र है क्योंकि वो ईमानदारी से पत्रकारित्व का धर्म निभाते हैं, लेकिन उनकी जो हेड ऑफिस है उसमें मैनेजमेंट और सीनियर एडिटोरियल स्टाफ जो होता है उनकी मेहनत पे पानी फिरा देता है. मैं जब भी डिस्ट्रिक्ट लेवल पे जाता हूँ वहाँ के जर्नलिस्ट से बात करता हूँ तो मुझे एक आशा वापस आ जाती है
कि नहीं, अभी इस भारत देश में से पत्रकारित्व की एक जो पहचान है, जो एक प्रतिभा है, वो कम नहीं हुई। पर फिर मुझे ये भी दिखाई देता है कि डिस्ट्रिक्ट के जो पत्रकार हैं वो कितने मायूस हो गए हैं, क्योंकि वो निरंतर जो समाचार है, जो जिसकी जरूरत है वैसी समाचार अपने तो ये लड़ाई अगर लड़नी पड़ेगी तो रास्तों पे लड़ने की ताकत सिविल सोसाइटी होती है, क्योंकि पॉलिटिकल पार्टीज की पॉलिटिकल मर्यादा होती है। और इसलिए एक दूसरा फोर्स हमें बनाना बहुत जरूरी होगा और वक्त आ गया है। चुनाव की लड़ाई चुनाव के तौर तरीके से हम लड़ेंगे, लेकिन समाज को नफरत से बचा के रखने के लिए की जो लड़ाई है वो निरंतर चलती रहेगी। संघ और उसकी जहरीली विचारधारा से इस मुल्क को बचाने के लिए जो संघर्ष और समाज में जो काम करना होगा वो हम चुनाव के बाद भी करते रहेंगे, क्योंकि लड़ाई को लड़ना है। क्योंकि हमने देखा है कि जहां जहां बीजेपी की सरकार आई है वहां उन्होंने असंवैधानिक कानून लाकर संविधान को पंगु बनाने की कोशिश और साजिश कायम रखी। इसलिए महाराष्ट्र की जनता से ये हम अपील कर रहे हैं कि बाबा साहेब का संविधान सुरक्षित रखने के लिए महाराष्ट्र के चुनाव में भी संविधान के मुद्दे पर संविधान के दुश्मनों को हराना अनिवार्य है। स्पष्ट तरीके से कह देना चाहता हूं कि चुनाव की सीजन में वोटों के दलाल भी कार्यरत हो जाते हैं और अपने आप को किसी एक समुदाय, किसी एक जाति के रहनुमा बताकर उनके वोटों को खारिज करने की साजिश करने वाली पार्टियां भी इस चुनाव में खड़ी रहेगी। जनता ने अपनी विवेक बुद्धि का उपयोग करके ऐसी पार्टियों के झांसे में नहीं आना चाहिए। खास करके मैं मुस्लिम समाज और दलित समाज को ये बात कहना चाहता हूँ, क्योंकि सबसे बड़ी गंदगी वहां फैलाने की कोशिश की जाएगी। की राजकारणाशी किंवा कुठल्याही बाहेरच्या याच्याशी संबंध नसलेले माझ्या घरातल्या गृहिणीला वाटतं की हे जर जास्त कमी बोलले तर यांना काय करतील, याला तुला शाश्वती वाटत नाही। हे वातावरण बदलण्यासाठी ही जी याची चळवळ आहे त्यात मागे म्हणून चालणार नाही, तोंड लपवून चालणार नाही आणि तुमच्या पाठीशी उभं हे सांगण्यासाठी मुद्दा मी आले। जाता जाता फक्त एक शिक्षणाच्या आणि महाराष्ट्राचं शिक्षण क्षेत्र हे गोंधळ होत त्याची प्रचंड चिंता आहे। कारण आता कधी पुस्तकं बाजूला, कधी वह्या बाजूला, सगळी पुस्तकं कधी एकत्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करायची की आता जे काही राजकीय वातावरण आहे हे अगदी झालंय, काही घाबरायचं नाही, त्यांना अक्षरशः हाकलून दिलं पाहिजे। आणि महात्मा गांधी असतील, शाहू फुले याचं आपण नाव सगळे घेतात आणि जे आज आपल्याला त्यांचं नाव वारंवार सांगतात ते लबाड लोक, त्यांच्या मनात मात्र मनुस्मृतीची घटना आहे। आमच्यासाठी धर्म हा आमचा, ही जी आमची घटना आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, हा आमचा धर्म आम्ही मानतो।
शिक्षणाची फार गंभीर अवस्था महाराष्ट्रात, प्राथमिक शिक्षणाची पण उच्च शिक्षणाची पण. उच्च शिक्षणात इतकं फिरवून टाकलेलं आहे तर कुलगुरूला कुलगुरूचे अधिकार नाही. म्हणजे कोणीतरी हाफ चड्डीवाला तिथे घुसवलेला असतो, तो ज्याला मॅनेजमेंट काउन्सिल म्हणतात, त्याच्यावर फक्त एक प्रतिनिधी असतो गव्हर्नरचा. तर त्याने पास केल्याशिवाय कुठलाही निर्णय विद्यापीठांमध्ये होत म्हणजे काय म्हणजे घटना आहे विद्यापीठांची. त्यामुळे आता सगळं बरंचसं शैक्षणिक क्षेत्रात जे चालू आहे ते असंवैधानिक आहे. इट इज अनकॉन्स्टिट्युशनल आहे. आणि आपल्याकडे जजेस देखील सांगतात अनकॉन्स्टिट्युशनल आहे, पण त्यांच्या धमक नाही. न्यायव्यवस्था ही नादान झालेली आहे. तर वयस्कर माणसाने रस्त्यावर उभं राहून सांगितलं गेलं पाहिजे की आता सगळं नासवत चाललेलं आहे, हे पुढे होऊ द्यायचं नाही. मला तेवढे प्रास्ताविक थांबतो. वोटिंग तर कराच, पण निकाल 23 तारखेला लागणार आहे. काउंटिंग 23 तारखेला होणार आहे. 20 ते 23च्या मधला काळ आहे तो महाराष्ट्रासाठी फार कटोकटीचा आहे. कारण हरियाणा न हो, जर महाराष्ट्राचा हरियाणा नाही होऊ देऊ इच्छित असू आपण, तर त्या 3 दिवसाच्या काळात घपला होणार नाही याची दक्षता आपण ठेवायला पाहिजे. आणि ते पॉलिटिकल पार्टीज करू शकणार नाही. म्हणून महाराष्ट्राच्या नागरिकांनी ही दक्षता ठेवावी लागेल. आणि काउंटिंग सेंटर्सवर जेव्हा EVMs आणले जातील तेव्हा 2 दिवसापर्यंत तिथे पहिरा लावायला लागेल नागरिकांनी. नाही केलं, त्याच्यात जर गफलत झाली तर 20 तारखेला पोलिंग एका प्रकारचं होणार आणि 23 तारखेला रिझल्ट दुसऱ्या प्रकारचा येणार. ही दक्षता असायला पाहिजे असं मी तुमच्या माध्यमाने महाराष्ट्राची जनताला आतापासून ही चेतावणी देऊ इच्छितो. कोटीपेक्षाही माफ केलं तेवढे पैसे त्या 100तल्या लोकांना न देता प्रत्येक गृहिणीला 5,000 दिले तरी तो अमाऊंट कमी आहे. हे आता बरंच वाटतं की रस्ते झाले, काम झालंय, आपल्याला कल्पना आहे की नाही. मुंबईला 5 किलोमीटर अंतराचा अलीकडेच रस्ता झाला आहे, तर त्याला 3600 कोटीची खर्च दाखवला. म्हणजे हे अत्यंत करप्ट असं सरकार आहे. फक्त हुशारी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स मध्ये जशी दाखवली आणि रस्त्याचं जे कंत्राट दिलं जातं ते त्यांच्याच माणसांना दिलं जातं. 10 रुपये जिथे खर्च होणार होते तिथे 10,000 खर्च दाखवतात. आणि त्यात त्यांच्या पार्टीला वगैरे, कारण भाजपचे लोक श्रीमंत करायला आणि मग कदाचित मी जर काँग्रेस पक्षात असतो 3,000चं कमिट केलं नसतं. पण हुशारीने कसा खर्च करावा हे करता येतं. 10 लोकांसाठी करायचं, सर्वसाधारण जनतेसाठी करायचं हे तुम्ही ठरवलं. सांगू इच्छितो की त्यांनी दिलेलं बहुमान आम्हाला मान्य आहे. त्यांनी दिलेलं बहुमान आम्हाला मान्य आहे. आणि आमचे आदर्श आंबेडकर, गांधी बरोबर भगतसिंग पण आहे. आणि आम्ही त्यांच्या रस्त्यावर चालायला तयार आहोत. ह्या आजच्या जमान्याच्या अंग्रेजी दलालांना हरवायसाठी. महिलाओं को 3,000 और जो बेरोजगार है उसको 4,000 रुपए हर महीने जब तक जॉब नहीं मिल रही है तब तक आपकी सरकार देने की वादा किया है. वो अब इलेक्शन के टाइम पे क्यों, इससे पहले क्यों नहीं शुरू हुआ? जब सरकार थी तब नहीं किया, उसकी दिलगिरी है. लेकिन अगर आप कर रहे हैं तो उसका स्वागत है. लेकिन सर हमने इसका मतलब ये नहीं है कि उनको ये पैसा दिया है तो नौकरी दिलाने की जिम्मेदारी से मुक्त होते हैं.
ये पैसा ना देने पड़े उसके लिए आयोजन करने की जिम्मेदारी भी उस सरकार पे आएगी और उसके लिए हम उनके लिए लड़ेंगे भी। और सर, जनता से जब हमने प्रतिक्रिया ली तो जनता को यही कहना था कि कांग्रेस सिर्फ वादे करती है, पूरा नहीं करती। इस पे आप जनता को एक विनती करता हूँ कि कांग्रेस को उस मकाम पर पहुंचाइए जहां बाद में हम उनका गिरबान पकड़ के कह सके कि तुमने वादे पूरे नहीं किए। अगर आप उनको सत्ता नहीं देंगे तो वो वादे कैसे पूरे करेंगे?